नमस्कार. रामदेव भैया शेळीपालन फार्म या चॅनलवर स्वागत आहे. विषय असा आहे की आज आपण थोडंसं गणित बघणार आहोत. खरंच 10 शेळ्या 5 एकर जमिनीला भारी भरतात का? कारण ट्रेंडच चालू आहे सगळीकडं. 10 शेळ्या 5 एकर जमिनीपेक्षा भारी, 20 शेळ्या 10 एकर जमिनीला भारी. कोणी काय म्हणतं तर कोणी काय म्हणतं. खरंच म्हणजे असं होऊ शकतं का? 10 शेळ्या 5 एकर जमिनीला जड पडतात. कारण काय आहे, आपल्या इकडं काय असतं माहिती आहे का, लोकांना शेती करण्याची टेक्निक एवढी खास जमाना. शेजाऱ्यानं आडवंटा लावली म्हणून आपण आडवंटा लावायची, त्यांना 10-26 टाकलं म्हणून आपण 10-26 टाकायचं. स्वतःचा दिमाग शेतकरी आतापर्यंत तर वापरत नव्हता. इथून पुढं जी शैक्षणिक पिढी आहे किंवा मग 10वी-12वी शिकलेले पोर आहे ते याच्यात उतरतायत, थोडे टेक्निकल ते करू शकतात. तर मग खरंच शेतीपेक्षा शेळीपालनाचा धंदा पुरतो का, किंवा रिॲलिटी एक्झॅक्ट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलवर शेळीपालनाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्यामधले 50% लोक चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे. चला बघूया मित्रांनो, 5 एकर क्षेत्र याचं खर्च किती होतो. आता आमच्या इकडे कपाशी खूप चालते. कोरडवाहू जमिनीचं आपण खर्च धरूया. 1 एकर क्षेत्रामध्ये जर कपाशी लावायची ठरली तर तुम्हाला सांगतो कमीत कमी 2 ते 3 बॅगी आपल्या कपाशीच्या लागतात. बघा, बॅगीची किंमत 750 ते 800 रुपये असते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 2500 रुपये तुम्हाला कपाशीचं बियाला लागणार आहे. तत्पूर्वी त्या वावराची असते मेहनत, शेताची असते मेहनत. तर नांगरणीला 1 एकरला 1500 रुपये लागतात. त्याच्यानंतर त्याच्यात मोगडं वगैरे मारायचं असलं तर त्याला 1000 रुपये लागतात, 800 रुपये लागतात. तर मग ते झाले 2500. आणि आणखी तुम्हाला सऱ्या पाडायच्या असतात, काकऱ्या पाडायच्या असतात. त्या 1 एकर काकरीला लागतात बघा तुम्हाला कमीत कमी 500 ते 700 रुपये लागतात, किंवा 1000 रुपये घेतात कोणी कोणी. तर असा तुम्हाला पेरेपर्यंत, एका पेरणीपर्यंत कपाशीचा खर्च येतो एकराला कमीत कमी 2500 रुपये बियाणं, 2500 रुपये नांगर आणि मोगडा, आणि 1001 रुपये काकरी पाडायचे. असं तुम्ही म्हणू शकता एक 6000 रुपयाच्या आसपास तुम्हाला खर्च येणार आहे पेरणीचा. त्याच्यानंतर पेरणीसाठी 1 एकर पेरणीसाठी 3 डबे लावायचे, तर एका डब्याला जवळपास 300 ते 400 रुपये खर्च येतो लावायचा. तर तुम्ही असं म्हणू शकता 3 डबे लावायसाठी 1000 रुपये तुम्हाला तो खर्च, म्हणजे लागवड होईपर्यंत 7000 रुपये खर्च कपाशीला तुम्हाला येणार आहे. कोरडवाहू जमिनीचा विषय चालू आहे. इतर तुम्ही बागायत पीक जसं की मी करतो, बागायत पीक जर घेतलं तर तिथं खर्च जास्त होतो आणि उत्पन्न सुद्धा जास्त होतं. पण त्याच्यासाठी पहिले तुम्हाला 4-5 लाखाची विहीर किंवा एखादा चांगला बोर लागतो, किंवा काही काही जमिनीत तर पाणी नसतं. तर त्यांचा आपण विषय घेत नाही, कोरडवाहू जमिनीचा विषय घेतो. 7000 रुपये तुमचे ऑलरेडी गेले. त्याच्यानंतर मित्रांनो, कमीत कमी कपाशीला माझ्या मते 4 ते 5 पाळ्या लागतात. बघा, वखर म्हणतो आमच्या इकडं, किंवा आवत म्हणतो आपण. आवताच्या 4 ते 5 पाळ्या लागतात. 1000 रुपये पाळी तर कोणीही घेतो. एकरी जर म्हटलं आपण तर 800 ते 1000 रुपये घेतातच, बरोबर का? तुम्ही 500 रुपये धरा, तरीही 3000 रुपये तुमचे त्या आवताच्या पाळ्यांमध्ये जाणार आहे 1 एकरला. म्हणजे तुमचे 10,000 रुपये इथं गेले. त्याच्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही धरा की कपाशी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून खर्च बराचसा असतो, जसं की फवारणी आहे. औषध फवारणी जर म्हटली तर कमीत कमी 2 ते 3 फवारणी तुम्हाला करावं लागते. एका फवारणीचा खर्च कमीत कमी 2 ते 2500 रुपये येतो. आणि फवारणी मारणाऱ्याचा खर्च अलग. तुम्ही स्वतः करणारे असली तर ती गोष्ट वेगळी. पण जर ते सगळं जर म्हणलं आपण, 2000 रुपये 3000 रुपये फवारणीनं जर पैसे धरले. आता तुम्हाला सांगतो मी, बेसिकली आपल्या साधं तन्नाशेक आणलं होतं, तर एक लिटरला तुम्हाला सांगतो खर्च आहे बघा 1200 रुपयाची नुसतं हे औषध आहे. फिनस पॉवर मस्तपैकी कशासाठी वापरतात ते माहीत नाही, पण मग आणलं होतं आपल्या याच्यामध्ये मारायला, अद्रकमध्ये मारायला. तर तुम्ही विचार करा, असं जर फवारणी करायची ठरली 2-3 फवारण्या आरामशीर करावं लागतात. 3 फवारण्या तुम्ही 3-3000 रुपयानं जर धरल्या तर तिथं तुमचे 10,000 रुपये लागतात. म्हणजे हे 10 आणि हे 10, 20,000 रुपये तुमचे एकरी गेले, बरोबर. त्याच्यानंतर अजून काय खर्च येणार आहे तुम्हाला. आता समजा तुम्ही एकरी 15 क्विंटल कापूस तुम्हाला निघाला, धरून चला 15 क्विंटल कापूस तुम्हाला निघाला समजा, यदा कदाचित चांगल्या बेस्ट आणि बेस्ट सीझनमध्ये तुम्हाला 15 क्विंटल, तसा 20-20 क्विंटल निघतो.
पण 15 क्विंटल तुम्ही धरा नॉर्मली, कारण कधी कधी जास्तही होऊ शकतो, कधी कधी कमी होऊ शकतो. ॲव्हरेजमध्ये 15 क्विंटल काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर 15 क्विंटल कापूस निघाला तर सध्याच्या काळामध्ये तुम्हाला खोटं नाही सांगत मित्रांनो, कमीत कमी, जास्त भपाऱ्या मारत नाही, पण कमीत कमी 10 ते 15 रुपये किलोनं कापूस वेचायला आहे मित्रांनो. जर कामगार लावून कापूस वेचून घ्यायचा म्हटला तर 10 ते 15 रुपये किलो कपाशीला खर्च येतो. 10 रुपये किलोनं जर धरलं तर 1 क्विंटलला तुमचे 1000 रुपये जातात बघा, बरोबर ना. 10 किलोला 100 रुपये आणि 1 क्विंटलला 1000 रुपये. 15 क्विंटल तुम्ही कापूस वेचून घेतला तर तुमचे त्याच्यामध्ये 15,000 रुपये जाणार आहेत. पहिला 20,000 रुपये खर्च आणि हा 10-15,000 रुपये खर्च, बरोबर ना. म्हणजे किती झाले, 30-35,000 रुपये तुमचे ऑलरेडी गेले. एकरी खर्च आहे बरं का हा, एकरी खर्च 35,000 रुपये तुमचे ऑलरेडी गेले. आता याच्यामध्ये जर यदा कदाचित रोग आला किंवा काय झालं, हारणांनी नासधूस केली, बाद लावायचे असतात, सगळ्या गोष्टी धरून आपण 2-5 हजार रुपये एक्स्ट्रा धरून टाकूयात. कारण कापूस घरी आणायचा आहे, नेऊन टाकायचा आहे, विकायचा आहे, ठेवायचा आहे. कधी कधी भाव कमी होतात, जास्त होतात. 5,000 रुपये अशी 40,000 रुपये एकरी खर्च मित्रांनो तुमचा होऊन जातो. पण ते काय असतं, दमादमानं खर्च होतो, तो लक्षात येत नाही. पण नंतर जेव्हा द्यायची गोष्ट येते तर कापूस विकल्यानंतर त्याच्यातले 80-90% पैसे तर त्या आपण खत आणलेलं असतं, बी बियाणं आणलेलं असतं, त्याच्यामध्येच चालल्या जातं. अरे हा, आणि आपण खत तर धरलंच नाही मित्रांनो. खत लागतं ना, कमीत कमी 2 डोस लागतात. 10-26-26चे आणि एखादा युरियाची गुणी जर म्हणली तरी 2-3 डोस लागतात. एक युरियाची गुणी आणि एक 10-26ची गुणी धरा तुम्ही, 10-26-26 जे NPK असतं ते. तर कमीत कमी दोन्ही मिळून 1,500 रुपये लागतात, बरोबर आहे ना. तर 1,500 रुपयाचे तुम्हाला ते लागणार आहे 3 डोस एका एकरला. तर किती पैसे गेले, कमीत कमी तुमचे गेले तसे. आम्ही 1.5 एकरला 10-10 गोण्या टाकतो 2-3 डोसमध्ये. पण आपण धरूयात 1 एकरमध्ये आपण तिन्ही मिळून 6 गोण्या धरूया, तरीही तुमचे कमीत कमी 4,500 रुपये त्याच्यात जाणार आहे. म्हणजे 45,000 रुपयापर्यंत तुम्हाला एकरी खर्च येतो कपाशीला. खर्च येतो बरं का, फक्त नुसता वेचायचा आणि याचा आणि त्याचा. जर समजा कापूस कमी झाला 15 क्विंटलला, जर 10 क्विंटल झाला तर तुमचे तिथं वेचायचे 5,000 रुपये कमी होणार आहे. पण मग जे येणारा कापूस आहे, समजा तुम्ही धरा आता हायेस्ट पॉसिबिलिटी 8,000 रुपयानं कापूस धरा, तरी 15-8-120 1,20,000 रुपयाचा तुमचा कापूस होतो. आणि 8,000 रुपये भाव मागच्या 3-4 वर्षात कधीच भेटला नाही. 7,200-7,300 रुपये ॲव्हरेजमध्ये भाव भेटतो आणि नॉर्मली 7,000 रुपये भाव असतो. पण धरला आपण 7,500 रुपयानं जरी भाव धरला तरी 15 क्विंटलचे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एक 75,000 आणि 35,000 तुम्ही असं धरून चाला. म्हणजे 10 क्विंटलचे 75,000, वरच्या 5 क्विंटलचे 7,500 रुपयानं किती पैसे होतात, 7-5-35 आणि ते 2,500, म्हणजे 37-38,000 ते होतात. आणि हे 75,000, असे सगळं मिळून जर गणित धरलं मित्रांनो तुम्ही तर 15 क्विंटलचं गणित होतं. तर 7,500 रुपयाने 1,12,500 काहीतरी रुपये होतात. एवढा कापूस मित्रांनो तुमचा निघतो. खर्च किती झाला, पूर्ण 50,000 रुपये. उरले किती तुम्हाला 1 एकरमध्ये, कमीत कमी एक 50-60,000 रुपये उरतात बघा. हा झाला 1 एकरचा तुमचा उत्पन्न, बरोबर ना. आता तुम्ही धरा 5 एकर कपाशी, तर 5 एकर कपाशीमध्ये तुम्हाला 60,000 रुपयानं जर पैसे धरले तर 3 लाख रुपये मित्रांनो राहतात वर्षाला. आता याच्यामध्ये तुम्हाला लेबर टाईमवर मिळणे, त्याच्यानंतर पावसाचा भरोसा, आणि या सर्व गोष्टी जर आपण धरल्या तर शेतकऱ्याची गंमत नासती कधी कधी. पण आपण धरूयात ना 60,000 रुपये एकर तुम्ही कमवले, तरीही तुमचे 5 एकरमध्ये 3 लाख रुपये तुम्ही कमवता. आता घेऊया 10 शेळ्यांचं गणित. आता हे माझ्या हिशोबानं माझ्या कपाशीचा मला अनुभव होता. याच्या ठिकाणी जर तुम्ही मका केली तर मक्कात तुम्हाला सांगतो मी एकरी कमीत कमी तुम्हाला 20 क्विंटल मका होते बघा. नॉर्मली शेतकऱ्याला 20 होते, कोणी कोणी जास्त आपदून 30 क्विंटलपर्यंत सुद्धा काढतं. पण आपण धरूयात ना 20 क्विंटल मक्का एकरी जर धरली तर 5 एकरमध्ये तुम्हाला 100 क्विंटल मक्का निघते बघा. निघणार 100 क्विंटल मक्का समजा निघली, एवढी तर झालीच नाही माझ्या आयुष्यात कधी, पण ठीक आहे. 100 क्विंटल मक्का 2,000 रुपयांनी जर झाली तरी बी तुमचे 2 लाख रुपये होतात, बरोबर 5 एकरमध्ये. त्याच्यामध्ये खर्च बी बियाण्याचा खर्च 5 एकरला 10 बॅगी लागतात. एक बॅग 2-2.5 रुपयाची असते, तिथं जाते तुमचे 20-30,000 रुपये. त्याच्यामध्ये युरिया टाकावा लागतो, डवऱ्याच्या पाळ्या असतात. हे सगळं जर काढलं तर 50-60 हजार रुपये त्याच्यात बी निघून जातात. म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्ही मक्कातून सुद्धा कमवू शकता.
एक सीझनला, आणि पुढच्या सीझनला मक्का काढून मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये कोरडवाहूमध्ये ज्वारी करू शकता, काहीही करू शकता, हरभरा होतो थोडंफार, तर ते 1.5 लाख रुपये, असे 3 लाख रुपये तुम्ही कोरडवाहू जमिनीमध्ये याच्यात सुद्धा कमवता. आता पाण्याचा भरोसा नसल्यामुळे त्याचा काही भरोसा नाही मित्रांनो, कधी कधी कपाशी वाळून जाते, मक्का पण वाळून जाते, काहीही होऊ शकतं. हा, याच्या जागेवर जरा बागायत असलं तर तिथं जास्त पैसे कमावता येतं 100%. तर मग बागायती जमिनीला शेळीपालन हा जोडधंदा म्हणून तुम्ही करू शकता, पण कोरडवाहूला एक उपाय म्हणून तुम्ही डायरेक्ट शेळीपालन करू शकता. हे कसं मी ते तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, जर आपण 10 शेळ्या ठेवल्या, टॉप क्वालिटीच्या 10 शेळ्या जर ठेवल्या, काठीवाडी शेळी जर धरली, तर निव्वळ 12 महिन्याला तुम्हाला सांगतो 2 पिल्लं आरामशीर होतात की नाही? 2 पिल्लं आरामशीर होतात. निव्वळ 12 महिन्यामध्ये एक वेत होतं. एक पिल्लू तुमचं सध्याच्या काळात 4 महिने जर तुम्ही सांभाळलं, त्या 12 महिन्याच्या व्यतामध्ये ते मग पिल्लू सांभाळणी सगळं काही व्यवस्थित येतं, तर एक पिल्लू तुमचं 8 ते 9, 10 हजार रुपयाला विकतं. आता मी 10 हजार रुपयाच्या खाली विकत नाही. 10 हजार रुपयाला जर पिल्लू विकलं तुम्ही, आता हे बघा, ही अशी मोठी रप्पस शेळी आहे, हिला लागवडीला खर्च नाही, तिचा बोकड राहील. बोकड कळपामध्ये 10 शेळ्यामागे एक बोकड तुम्ही घेणार आहात, आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट राहील तुमची कमीत कमी 4-5 वर्षासाठी. तर बोकड तुमच्याकडे राहणार आहे, किंवा मग तुम्ही विकत बी आणला तर तो पुन्हा विकायला गेलं तर तेवढे पैसे त्याचे येतात. पण धरा तुम्ही एक नॉर्मल शेळी 2 पिल्लं तुम्हाला 12 महिन्याला देणार आहे. जसं की तुम्ही शेतीचं उत्पन्न काढताय तसं याचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो. हां, 2 पिल्लं तुमची विकली 20,000 रुपयाला. त्याच्यामागं खर्च किती होतो तुमचा? आता कोरडवाहू जमीन आहे म्हणल्यावर शेळ्या बी आपण फिरस्ती धरूया. एका शेळीला तुम्ही 20,000 रुपये कमवले. खर्च किती होतो? उगं शुल्लक काहीतरी 2-1 हजार रुपये खर्च एका शेळीला होतो. 2-3 हजार रुपये धरा तुम्ही, लमसम 3 हजार रुपये धरा, तरी 10 शेळ्यांना 30,000 रुपयाच्या वरती खर्च तुम्हाला वर्षाला येणार नाही. ही गॅरंटी माझी राहिली जर तुम्ही व्यवस्थित शेळीपालन केलं. हा, मरतूक धरली, सगळं धरलं तरी 5% मरतूक असते, 10% मरतूक असते, तरी 10 शेळ्यांमागं तुम्हाला 18 पिल्लं वर्षाला आरामशीर मिळतात. जास्त मिळतात, पण आपण 18 पिल्लं धरूया. आणि जर डबल वेत घेतलं तर 2 वर्षामध्ये तुम्हाला 10 शेळ्यांपासून 60 पिल्लं मिळतात. कसे? 8 महिन्याला एक वेत होतं, 8 महिन्याला एक वेत 20 पिल्लं, पुढच्या 8 महिन्याला एक वेत 20 पिल्लं, आणि पुढच्या 8 महिन्याला एक वेत 20 पिल्लं, असे 24 महिन्यामध्ये 3 वेत होतात, 60 पिल्लं होतात. पण 2च वेत आपण व्यवस्थित घेतले पाहिजे 2 वर्षामध्ये. तर एका वर्षामध्ये एका शेळीपासून 2 पिल्लं मिळवले, 20,000 रुपये मिळवले. त्याच्यामधला 3,000 रुपये खर्च गेला, तरी 17,000 रुपये तुम्हाला निव्वळ नफा एका शेळीपासून राहतो. आता जर तुम्ही अशा 10 शेळ्या ठेवल्या तर 1,70,000 रुपये तुम्ही आरामशीर कमवू शकता. आणि याच्याच जागेवर जर 15 शेळ्या केल्या तर 15 शेळ्या तुम्ही तेच गणित 1.5 पट करायचं. जर 20 केल्या तर 3,40,000 रुपये तुम्हाला याच्यात राहतात. तर मग असं तुम्ही म्हणू शकतात की 5 एकर जमिनीला 20 शेळ्या कधीही भारी आहे, जर कोरडवाहू जमीन असली आणि जर शेळ्या 1 नंबर असल्या. बरोबर ना? ह्या पद्धतीचं गणित मित्रांनो हे आहे. तुम्हाला पटलं असेल तर धन्यवाद म्हणा, नसन पटलं तर काय चुकलं माझं तेही मला कमेंटमध्ये सांगा. परंतु ही गोष्ट रिॲलिटी आहे मित्रांनो. जर कोरडवाहू जमीन करायची म्हटली तर पाऊस टायमावर नाही, कधी काय होईन याचा काही भरोसा नाही. त्याच्यानंतर एका क्षेत्रामध्ये जर कपाशी लावली तर सगळे शेतकरी तेच लावतात, त्याच्यामुळं तिथला त्या जमिनीचा भाव त्याच याचा मार्केटचा जो भाव आहे तो पडून जातो. तर अशा काही गोष्टी करतात. आणि तुम्ही असं म्हणू शकता की ह्या मालाला भाव वाढताय, तसं शेतीतल्या मालाचा भावाचा भरोसा नाही. वर्षानुवर्षे झाले उगं काहीतरी भाव वाढतो. हा माल डायरेक्ट झपाट्यानं वाढतोय. आता 700 रुपये किलो आहे, काही दिवसांना 1000 रुपये किलो होणार आहे मटण. तर तुम्ही हे धरून चाला. तर हे गणित तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रंदे भैया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. 70-72 हजार रुपये क्विंटल माल आहे. 1 क्विंटल जरी तयार केला तर 70,000 रुपये बनतात. ही गोष्ट आहे. 1 क्विंटल तयार करणं म्हणजे काय लई मोठी गोष्ट नाही. 10 पिल्लं तुम्ही 20-20 किलोचे बनवले तर 1 क्विंटल मटण तयार झालं तुमचं. समजलं ना? तसे 2 क्विंटल होतं, पण निम्याला निम्म मटण जरी धरलं तर 1 क्विंटल माल तयार होतो ना. आणि असे तुम्ही 20, 30, 40 पिल्लं तयार करा, नंबर 1 आयटम. अशा गोष्टी मित्रांनो आहेत. बरोबर? तर शेळीपालन खूप परवडतं माझ्या अनुभवानुसार. फक्त तुम्ही करणारे लागतात. हा, जमिनीला आपण कमी लेखत नाही, जमिनीचा मार्केट रेट वाढत चाललेला आहे आणि तो वाढणार कमी होणार ती गोष्ट पुढची. बरोबर ना? परंतु एक गोष्ट आहे, जसा भाव मागच्या काळामध्ये जमिनीचा झपाट्याने वाढला तसा भाव येणाऱ्या काळात मटणाचा वाढणार आहे. ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यानात ठेवा.
काही काही असे एरिया असतात जिथं जमिनीचे भाव अजूनही वाढणार आहे, पण नॉर्मली ॲव्हरेज जर काढलं तर जमिनीपेक्षाही याचे भाव फास्ट वाढणार आहे. ही गोष्ट कधीही लिहून ठेवा तुम्ही, आणि 10 वर्षानं सांगा मला का जमिनीचे भाव वाढले का मटणाचे भाव वाढले. हो, जमिनीचे वाढणार, कमी होणार नाही, पण याचे लय वाढणार. आणि हे जर तुम्ही केलं व्यवस्थित तर याच्या जीवावर जमिनी घ्याशान तुम्ही. ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा, बरोबर ना. तर रणदीप भैया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा. जमिनीच्या आणखीन एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला निम्या रात्री अडचण आली तर कोणाकडून पैसे भेटत नाही अर्जंट. कोणी म्हणन याचं काय खरं आहे, माल निघल्यावर देतो का नाही देतो, आणि आपण बी असं आहे याच्याकडून काढतो त्याच्याकडून काढतो. मग 10 जणांच्या ठिकाणून उचल जर घेतली तर मग 10 ठिकाणचे पैसे देते राहते, तर आपण बी पैसे थकबाकी करतो. परंतु निम्या रात्री अडचण आली, कान धरायचा, आणि तुम्ही असं म्हणू शकता कान धरून लगेच जाऊ द्या बाजारात, काही अडचण नाही, तुमचे पैसे तुम्हाला 100% मिळणार आहेत मित्रांनो. आणि एकदम असं तुम्ही म्हणू शकतात की कधी 10,000 लागले तर घेतली बकरी, धरला कान, आणले पैसे, असं मित्रांनो फिक्स पैसे याच्यामध्ये आहेत. तर गणित कसं वाटलं कमेंट करून नक्की एकदा सांगा. आणि रणदीपभाई, आणि आणखीन एक गोष्ट, इथं वाढतं उत्पन्न आहे म्हणजे कसं तेही सांगतो शेवटचे 1 मिनिटात. यावर्षी 10 शेळ्या ठेवल्या, 3 लाख रुपये तुम्ही कमवले. जाय ना मग, जाय ना मग. 10 शेळ्या ठेवल्या, 3 लाख रुपये कमवले, बरोबर. पुढच्या वर्षी 10च्या 15 होतात, तर तुमचं 3 लाखाचं उत्पन्न 4 लाख होतं. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे वाढतं उत्पन्न आहे. तसं 5 एकर जमिनीमध्ये तुम्ही 10 वर्ष झटले तर उत्पन्न तेवढंच निघत राहणार आहे. मालाचा भाव वाढला तर चांगली गोष्ट, नाही तर मग तुम्ही आहे त्या जमिनीवर मस्त राहायचं, अशी गंमत आहे भाऊ. त्याच्यामुळे समाधान तर भरपूर याच्यात, आणि पैसे सुद्धा भरपूर आहेत. वाढतं उत्पन्न ध्यानात ठेवा, वाढतं उत्पन्न. शेतीच्या धंद्यामध्ये कंपाऊंडिंग जमना आपल्याला, पण ह्या धंद्यात कंपाऊंडिंग खूप फास्ट होते. कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याज तुम्ही धरू शकता. धन्यवाद, बाय बाय, लव यू ऑल.